राज्यात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये अनेक घडामोडी घडल्या। अनेक उमेदवारांनी पक्षानं उमेदवारी न दिल्यानं अधिकृत उमेदवारांच्या विरोधात आपला अर्ज दाखल केला। आता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणाऱ्या बंडखोरांवर भाजपाने कठोर कारवाई करत शहरातील 69 कार्यकर्त्यांना 6 वर्षांसाठी निलंबित केलंय। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आलाय। भाजपाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात अपक्ष किंवा इतर पक्षांच्या माध्यमातून निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्यांवर पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। संबंधितांना पक्षातून 6 वर्षासाठी दूर ठेवण्यात येणार असून या कालावधीत त्यांना कोणतीही संघटनात्मक जबाबदारी किंवा पद दिलं जाणार नाहीये असं स्पष्ट करण्यात आलंय। पक्षशिस्त भंग करणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही असा ठाम संदेश पक्षाने दिलाय। भविष्यातही कुठल्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याने पक्षविरोधी भूमिका घेतल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल अशा सूचना शहराध्यक्षांनी केल्यात। या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपानं संघटनात्मक शिस्त अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं समजतंय।